मराठीचे अग्रणी ललित लेखक अरण्य ऋषी मराठी साहित्यात निसर्ग चित्रणाची एक अनोखी अशी हिरवी वाट निर्माण करणारे शब्दशिल्पी, वनविद्येचे जाणकार, ललित लेखक, कथाकार, अनुवादक, कोशागार अशी त्यांच्या परिचयाची अनेक विशेषणे आहेत आणि अशा या महान व्यक्तींच्या लेखांबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. त्यांचं नाव आहे श्री मारुती चितमपल्ली. नमस्कार मित्रहो, मी रत्नदीप आणि तुमचं निसर्गाच्या अंतरंगात मी मनापासून स्वागत करतो. आपण या प्रवासात निसर्गाच्या अंतरंगात दडलेले काही विलक्षण क्षण, दुर्मिळ अशा अकल्पनीय बाबी, जंगलाचे गूढरम्य लेखन, वने, पशुपक्षी, वृक्ष अशा अनेक गोष्टींवर आधारित लेखन अभ्यासणार आहोत. तर आज आपण चितमपल्ली सरांच्या रानवाटा या पुस्तकातील पहिला लेख अरण्य अभ्यासणार आहोत. हा लेख मी 14 वर्षांपूर्वी वाचला होता आणि तेव्हाच मी चितमपल्ली सरांचं हे रानवाटा पुस्तक पूर्ण वाचून काढलं होतं. चला तर मग आपण आपल्या लेखाला सुरुवात करूया. पालघाटच्या उत्तरेस असलेल्या सह्याद्रीचा फाटा निलगिरी तर दक्षिणेकडील फाटा अनेमले म्हणून ओळखला जातो. ही कथा आहे अनेमले पर्वतावरील. अनेमले म्हणजे हत्ती हा तमिळ शब्द आहे. या अनेमले पर्वतावर सागवानाची चांगली लागवड होऊ शकते असा शोध 100 वर्षांपूर्वी इंग्रजांना लागला. सागाच्या झाडाला दुसरा पर्यायच नाही. या पर्वतावर सागवान रोपांची लागवड प्रयत्नपूर्वक करूनही रानटी हत्तींच्या कळपांपासून रोपांचं संरक्षण करणं अत्यंत कठीण काम होतं. हत्ती रोपवनाची नासधूस करीत, वाढलेली रोपं रात्रीतून सोंडेतून उपटून फेकून देत, सांबर झाडांची साल सोलीत, मुंगूस व साळू मुळं कुरतडून टाकीत आणि झाड समूळ खाली पाडीत. प्रयत्नपूर्वक लावलेल्या साग वृक्षांच्या संगोपनाचं इंग्रज वनाधिकाऱ्यांपुढं एक आव्हान होतं. नुकत्याच इंग्लंडवरून भारतात आलेल्या वुड्स नावाच्या तरुण अधिकाऱ्याची या अत्यंत अवघड कामाकरिता निवड झाली. तो प्रथम मद्रासला आला, नंतर पोलाची होऊन हत्तींच्या जंगलात पोचला. जंगलात एक जुनं निवासस्थान होतं, पण तिथे कुणीच राहत नव्हतं. अशी अनेक वर्षांपासून ओस पडलेली निवासस्थानं, पुढं भुताटकीनं पछाडल्याच्या कथा आसमंतातील आदिवासी सांगत असत. हे घरही त्याला अपवाद नव्हतं. या असल्या गोष्टींवर अनेकांचा विश्वास बसतो, परंतु वुड्स त्यापैकी नव्हता. त्याने त्या बंगल्याची आवश्यक ती दुरुस्ती करून घेतली आणि तो तिथं एकटाच राहू लागला. वुड्सनं बंगल्याच्या सभोवती झुडपी जंगल साफ करून घेतलं आणि तिथंच रोपवाटिका केली. जवळच एक डोह होता. डोहातलं स्फटिकासारखं स्वच्छ पाणी खडकांवरून वाहत वाहत खालच्या खोऱ्यात जाई. वुड्सला रोपवनाच्या कामाकरिता मजुरीही मिळत नसत. मोठ्या मिनतवारीने एकाच दुसरा आदिवासी कामावर येई. जंगलात आदिवासींच्या लहान लहान वस्त्या होत्या. ते जंगलात स्वच्छंदपणे शिकार करत, कंदमुळं शोधून ती खात. अशा स्वच्छंदी जीवन जगणाऱ्या आदिवासींना कामाला लावणं मोठं कठीणच काम होतं. पैशांची तर त्यांना मुळीच गरज नव्हती. त्यांना गरज होती ती सहानुभूतीची आणि सेवेची. येथील प्रत्येक गाव भयंकर अशा मलेरियानं ग्रस्त झालेलं. त्या भागातील आदिवासी रोगाला इतके निढावलेले होते की त्यांना चावलेला डास दुसऱ्या माणसाला चावला की तो मलेरियाने अंथरूणच धरी. वुड्स आपले अधिकारपद विसरला. तो आदिवासींच्या गावात जाऊ लागला. त्यांची विचारपूस करून त्यांना औषध देऊ लागला. त्यांच्या सुखदुःखात तो सहभागी होऊ लागला. सेवाभाव एक अलौकिक भाव आहे. लोक सेवा करणाऱ्याचे ऋणी होतात. ऋण कसं फेडायचं याची संधी शोधतात. वुड्सच्या सेवाभावानं आदिवासींना त्याच्याविषयी प्रेम वाटू लागलं. ते त्यांच्या सहाय्याला धावत जाऊ लागले. वुड्स त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोचला. जो माणसाच्या अंतःकरणाला हात घालतो त्याला जीवनात कधीच अपयश येत नाही. पुढील 100 वर्षांची योजना करायला वुड्सला पहिल्यांदा झाडे नव्हे तर माणसं वाढवावी लागली. एका वर्षातच तिथली परिस्थिती बदलली. आजूबाजूच्या गावातून बायका माणसं जंगलात कामाला येऊ लागली. वुड्सनं त्यांच्या सहाय्यानं 100-150 एकरातील झाडं तोडून काढली. जमीन साफसूफ करून घेतली. एप्रिल-मे महिन्यात भारताच्या दक्षिण भागात पावसाचे मोसमी वारी वाहू लागले. पावसाला सुरुवात होते हे लक्षात घेऊन वुड्सनं
लागवडीची पूर्वतयारी करून ठेवली होती. पहिल्याच पावसाला सुरुवात झाली तशी त्यानं सागवानाच्या लागवडीला सुरुवात केली. अशा कुवार रानवट जागेत माणूस पेरलं असतं तरी ते उगवलंच असतं. सागाच्या जडींना जमिनीतून धुमारे फुटू लागले. वृक्षासारखी 2-2 पानं धरून ती रोपं दिवसादिवसानं वाढू लागली आणि हत्तींच्या जंगलात जोराच्या पावसाला सुरुवात झाली. नद्या नाले भरून वाहू लागले. जंगल विजेला आकर्षित करून घेत विजा पडल्यामुळे अनेक अजस्त्र वृक्ष कोलमडून पडू लागले. आदिवासी घरातून बाहेर पडेनासे झाले. उर्स बंगल्याच्या व्हरांड्यात एकटाच वेताच्या खुर्चीवर बसून त्या पावसाचं सौंदर्य न्याहाळत बसू लागला. रोपाबरोबर गवतही वाढत होतं, पण तण वेगानं वाढत होतं आणि रोपं मात्र हळूहळू. सत्प्रवृत्तीचं रोपही असंच हळूहळू वाढतं. तृष्ट प्रवृत्तीचं तण नेहमीच माजतं. पावसाची थोडी उघडीप होताच त्याने आदिवासींना हाक मारली. हाकेसरशी ते कामाला धावून आले. हिरवगार गवत तर पुरुषभर उंच वाढलं होतं. त्या गवतांकडं आजूबाजूच्या जंगलातील राठी हत्तींचे कळप आकर्षित होऊ लागले. गवत कापून काढण्याचं काम वेगानं चालू होतं. एकदा रात्री रानटी हत्तींचा कळप रोपवनात घुसला. त्याने धुमाकूळ माजवला. छाती एवढे वाढलेले रोपं सोंडांनी उपटून टाकली. पावसाळा थांबला होता. एवढा कष्टानं आणि अपत्यप्रमाणे उभं केलेले हे बालवण डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून त्याला खूप दुःख झालं. रोपांना जगावं कसं एवढ्या एकाच विचारानं त्याला झपाटलं. त्याला वाटे माणसाचं आयुष्य तर थोडं आहे, पण ज्याच्याकरता त्याला जगावंसं वाटतं अशा झाडांना त्याहूनही कमी आयुष्य आहे असं कित्येकदा आढळून येतं. आणि मग त्या अल्प आयुष्याची गोडी कमी होते. लहानपणी वाचलेल्या कावपर या कवीच्या ओळी त्याला आठवल्या. त्याला उगाच उदास वाटलं. तो बाहेर जाईनासा झाला. जंगलातल्या वानरांचा कळप त्याच्या सोबतीला आला. बंगल्याजवळच्या आंब्याच्या झाडावर चढून बसला. त्यांना वाटायचं बंगल्यात तर काहीच हालचाल दिसत नाही. ते निर्धास्तपणे बागेत हिंडू फिरू लागले. 2 वानर समोरासमोर बसून आपल्या डोळ्यांचा काल्पनिक चेंडू करून खेळू लागले. बंगल्याच्या छपरावर चढून थडथड चालून कौलांचा आवाज करू लागले. भाड्याने तर आणखी एक धाडस केलं. तो व्हरांड्यात फिरत फिरत प्रत्येक दारा खिडकीतून टोकावत जात होता आणि पलंगावर पडलेला वूड जसा त्याला दिसला तशी त्याने शेपटी वर करून धूम ठोकली. वूड्सला त्याच्या मिश्किलपणाची गंमत वाटली आणि तो स्वतःशीच हसला. नेहमीप्रमाणे तो सकाळी उठून व्हरांड्यात आला. तो त्याच्यासमोर वाघीण आपल्या 3 पिलांसोबत खेळताना दिसली. त्याला पाहताच ती जागेवरून उठली आणि जंगलाकडे तोंड फिरवून मुकाट्यानं चालू लागली. कावरीबावरी झालेली पिलं वूड्सकडं कुतूहलाने पाहू लागली. तशी वाघीण मागं वळून त्यांच्यावर गुरकावली. वाघीण गुरकवल्याबरोबर पिलं निमूटपणं तिच्या मागोमाग गेली. मिश्किल अस्वलाची मात्र त्याला नेहमीच सावध राहावे लागे. दुपारी तो वाचत असला की अस्वलाची एक जोडी त्याच्या बंगल्याभोवती फिरायची. एकदा त्याचा वाचता वाचता डोळा लागला. अस्वल खिडकीजवळ येऊन त्याच्याकडे न्याहाळून पाहत होता. त्याच्या गुणगुणण्यानं वूड जागा झाला. तो पलंगावर उभा राहून काठीचा आवाज करू लागला. त्या आवाजानं त्यानं अस्वलाला हुसकावून लावलं. नंतर मात्र त्याने खिडक्यांना वेताची जवळी लावून घेतली. खंजन पक्षी बागेत शेपटी उडवीत सरू लागली. हे पक्षी दिसू लागले की पावसाळा संपला असं समजावं. हिवाळा आला तशी बागेतील शेवंतीची फुलं फुलली. सागवान रोपांच्या लागवडीसाठी त्याला वर्षभर थांबावं लागणार होतं. तो पुन्हा आपल्या उद्योगाला लागला. दूरदूरच्या गावातून बाया माणसं मुलं मुली पुन्हा कामावर येऊ लागले. महिन्यातून तो एकदा कधीतरी पोलाचीला बैलगाडीनं जाई आणि आवश्यक सामान खरेदी करून आणी. सूर्य मावळतीला आला की जंगलातील सारे आवाज विलक्षण गतीने शांत होत व जंगलात लवकर अंधारू लागले. आभाळातील तारेही मोठ्या प्रयत्नाने दिसत. रात्र झाली की रातकिड्यांची किरकिर सुरू होई. पक मांजरांचा कुक कुक रात्रभर चाले. मध्येच वाघाची डरकाळी ऐकू येई. घाबरलेल्या सांबराचा पोक असा आवाज तर बंगल्याजवळच व्हायचा. हे आवाज नसते तर रात्र किती भयानक वाटली असती. शेवंतीची फुलं फुललेली पाहून त्याला आभाळातील सर्व तारे बागेतील शेवंतीवर उतरून आल्याचा भास होई. वूड जागा होई तो झाडांच्या पानापानावरून ठिपकणाऱ्या दवबिंदूंच्या आवाजाने.
असाच एकदा तो जागा झाला आणि त्याचं लक्ष बागेकडे गेलं. त्याला तिथे एक आश्चर्यकारक दृश्य दिसलं. बागेत मुंगूस आणि सापाची लढाई चालली होती. सकाळच्या उन्हात मुंगूस सोनेरी केसांचा दिसत होता. मुंगसानं सापाला डिवचलं तसं तो फणा काढून डसाची संधी शोधू लागला. बराच वेळ त्या साप मुंगसाची झुंज तो पाहत होता. मुंगसानं सापाला लोळवलं असं क्षणभर वाटलं. तेवढा सापानं संधी साधून विलक्षण चपळाईनं मुंगसाला दंश केला. मुंगसाला तीव्र वेदना होत असाव्यात तो तेज गतीनं जंगलाकडे निघाला. मुंगूस कुठं जातो आणि त्याचं काय होतं हे पाहावं म्हणून वुड्सही हातात दुर्बीण घेऊन त्याच्या मागावर निघाला. पानापानांवरून गळणाऱ्या दवानं त्याचे कपडे ओलेचिंब झाले. नागासारखा विषारी साप मुंगसाला चावल्यावर त्याला विषबाधा होणारच. त्यावर तो काय उपाय करीत असावा याचं कुतूहल वुड्सला होतंच. ते जाणून घेण्याची त्याची उत्सुकता क्षणाक्षणाला वाढतच होती. धावणारा मुंगूस तो दुर्बिणीतून पाहत होता. मुंगूस एका ठिकाणी थांबला. पुढच्या पंजाने त्यानं जमीन उकरली. वुड्स आवाज न करता त्याच्या अगदी जवळ गेला आणि झाडाआडून तो पुढं काय करतो ते पाहू लागला. मुंगूस जमीन उकरतच होता. जमीन उकरून त्यानं एक वीतभर कंद तोंडाने बाहेर काढलं. दातांनी कुरतडून कुरतडून तो कंद त्याने पूर्ण खाऊन टाकला. नंतर बराच वेळ तिथंच दगडावर तो बसून राहिला. उन्हं तापू लागली तसा तो झुडपात निघून गेला. वुड्स उकरलेल्या जमिनीजवळ धावतच आला. मुळापासून तुटलेल्या वनस्पतीचं त्याने बारकाईनं निरीक्षण केलं. वनस्पती व कंदाचा नमुना आणि निरीक्षणाचं टिपण त्यानं त्याच दिवशी मद्रासला गॅम्बल या वनस्पती शास्त्रज्ञानाला पाठवलं. संशोधनानंतर त्या वनस्पतीच्या मुळ्या सर्पदंशावरील इलाजासाठी रामबाण औषध म्हणून वापरता येतील असा निष्कर्ष निघाला. त्या वनस्पतीचं नाव होतं सर्पगंधा. आज सर्पदंशावरील हुकमी उपाय म्हणून हे औषध उपयोगात आणतात. वुड्सला जंगलात राहायला आल्याला आता 1 वर्ष झालं होतं. तरी त्याच्या शेजारी राहायला किंवा सोबतीला राहायला कोणीच तयार नव्हतं. एकट्या दुकट्याला जंगलात राहायची भयंकर भीती वाटते. त्याचा शिपाई काही दिवस त्याच्यासोबत राहिला. इथं विलक्षण एकांतानं आणि रात्रीच्या साधानं त्याला वेळ लागलं. वेळाच्या भरातच तो तेथून निघून पळून गेला. त्यानंतर मात्र रात्री त्याच्यासोबत राहायला कोणीच आलं नाही. वुड्स म्हणायचा, जंगलाचं कसलं आलंय भय, ज्याच्यावर प्रेम करतो त्याला भ्यायचं. वुड्सबद्दल आदिवासींची समजूत होती की भूत बंगल्यात राहणाऱ्या हा माणूस निश्चित जादूगर असला पाहिजे. वनातले पशुपक्षी त्याला वश आहेत. असं नसतं तर त्या भयान जंगलात तो राहिला तरी कसा असता. एक दिवस 15-16 वर्षांची आदिवासी मुलगी छातीला एक हरणाचं पाडस घेऊन हळूहळू बंगल्यापाशी आली. ती त्याच्याकडे संकोचानं पाहत होती. अतिसंकोचामुळे तिला त्याच्यापुढं नीट उभंही राहता येत नव्हतं. वुड्सनं तिला विचारलं, कोणाचं आहे हे पाडस? त्या आदिवासी मुलीनं छातीशी धरलेलं ते तांबूस रंगाचं पाडस भेकरीचं होतं. त्याचे ते इवलेसे खूर, पण त्याच्या मानेवर मात्र रक्ताचे डाग होते. तिची साडी त्याच्या रक्तानं लाल झाली होती. ती त्याला म्हणाली, हे जखमी आहे पण अजून जिवंत आहे. त्याने तिला बंगल्यात बोलावलं. पाडसाला टेबलावर ठेवून जखम स्वच्छ करीत त्यानं तिला हळूच विचारलं, तुझं नाव काय? ती लाजत लाजत उत्तरली, अरणी. कुठं का सापडलं हे पाडस? लागवडीच्या गवतात. त्यानं पाडसाला औषध लावलं. तिनं पुन्हा हळूच विचारलं, वाचेल ना हे? हो, अवश्य वाचेल. असू दे माझ्याजवळ. बरं झाल्यावर घेऊन जा. पुढे ती रोज पाडसाला पाहायला बंगल्यावर येऊ लागली. वुड्स अतिशय सुंदर रेखाटन काढी. त्याने तिचं एक सुंदर रेखाटन काढलं. हरणाचं पाडस छातीशी धरून ती उभी होती. श्रावणात पावसाची उघडीप होताच आदिवासी मुली मोरपंख गोळा करायला जंगलात इकडे तिकडे फिरू लागतात. मोर, लांडूर आणि त्यांची पिलं वर्षानुवर्ष एखाद्या पुरातन वृक्षाकडे उंच ठिकाणी रात्रीच्या विसाव्याला राहतात. अशा वृक्षांची आदिवासींना माहिती असते. श्रावणात अशा झाडांखाली मोरांची गळून पडलेली पिसं आदिवासी मुली गोळा करतात. एक दिवस वुड्स त्या जंगलातून घरी परत येत होता. त्याने तिला ओळखलं आणि विचारलं, कशाची पिसं? मोराची. देतेस मला? फुलदाणीत ती चांगली शोभून दिसतील. तिनं ती पिसं त्याला दिली आणि त्याबरोबर स्वतःचं हृदय ती हरवून बसली. अरणी ही एक असामान्य मुलगी होती. ती जंगलातल्या गावात आपल्या भावाबरोबर राहायची. तिचे आई वडील लहानपणीच वारले होते. अरणी अशीच रोज बंगल्यात येऊ लागली.
ती दोघं केव्हाच आपली मनं एकमेकांत हरवून बसली होती. पुढे कोइंबतूरच्या चर्चमध्ये वुड्स व अरणीचा विवाह झाला. वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी कोइंबतूर येथे राहणारे प्रख्यात वनस्पतीशास्त्रज्ञ गॅम्बलही उपस्थित होते. त्यांनीच पुढे फ्लोरा ऑफ मद्रास या वृक्षांविषयी बृहत ग्रंथ लिहिला. आता ते दोघं त्या बंगल्यात राहू लागले. तो तिच्याकडून तिची बोलीभाषा शिकला. तिला इंग्रजी भाषा शिकवणं शक्यच नव्हतं. त्याने तिच्या भाषेचा अभ्यास करून ती शास्त्रशुद्ध लिपीत लिहून काढली. तिला वन्य पशुपक्ष्यांविषयी उपजतच ज्ञान होतं. त्यांच्या जीवनातील शास्त्रज्ञांना अज्ञात असलेली अनेक रहस्य ती त्याला सहज सांगे. अनेकदा प्रत्यक्ष करूनही दाखवी. रानटी हत्तींचा नैसर्गिक मृत्यू कोणी पाहिला नव्हता. मृत हत्तींच्या झाडांचं व हस्तिदंताचं काय होत असेल, वुड्सच्या संशोधनाचा आणि चिंतनाचा तो एक विषय होता. तो गेली कित्येक वर्षे याचा शोध घेत जंगलभर भटकला, परंतु मेलेल्या हत्तींचं हाडं किंवा हस्तिदंत त्याला कुठंच दिसली नाही. हत्ती तर सर्व भारतभर आहेत, मग याच पर्वताचं नाव हत्तींचा पर्वत असं का असावं? मृत्यू जवळ आला की सर्व हत्ती येथेच येत असावेत का? पार हिमालयाच्या पायथ्यापासून स्थलांतर करीत इथपर्यंत येत असावेत, यासाठी त्यानं आसामपासून हातीपागडी म्हणजे हत्तीला पकडण्यासाठी केलेले खड्डे नकाशात दाखवले. हातीपागडीच्या साऱ्या वाटा हत्तींच्या पर्वताला येऊन मिळत होत्या. एकदा अरणीला त्यानं विचारलं, हत्ती कुठं का मरतात? ती क्षणभर गप्प राहिली. तिला आठवलं, तिच्या बाने तिला एक दोनदा ते ठिकाण दाखवलं होतं. ती व तिचा म्हातारा बा बांबूच्या बेटाआड लपून बसले होते. त्या हातीडोहात एक म्हातारा एककांड्या हत्ती उतरला आणि पोहत पोहत मध्यावर आला. सोंड उंच करून त्यानं बुडी घेतली. तो पुन्हा वर आलाच नाही. तिच्या बानं तिला त्या हत्तीनं जलसमाधी घेतल्याचं सांगितलं होतं. हातीडोहाचं रहस्य तिच्या आजोबाने तिच्या बापाला सांगितलं होतं आणि हा वारसा परंपरेनं तिच्याकडे आला होता. हस्तिदंताला सोन्याचं मोल असतं. एखाद्या कोंबडीनं सोन्याचं अंड द्यावं, तसं त्या डोहातून त्यांना हस्तिदंत मिळे. पोलाचीच्या बाजारात तो हरकुशेट नावाच्या व्यापाऱ्याला हस्तिदंत देऊन त्याच्या बदल्यात धान्य, तेल, मीठ, मिरची, कपडे घेऊन ये. हरकुशेट त्याला नेहमी म्हणत असे, कुणालाही न मिळणारा हस्तिदंत तुलाच कसा मिळतो? खरोखर तू खूप भाग्यवान आहेस. तिचा बा त्याचं बोलणं हसण्यावर नाही आणि चूप बसे. हरकुशेटनं त्याला अनेक प्रलोभनं दाखवली, परंतु सोन्याच्या अंड्याच्या लोभानं त्यानं कोंबडे मारण्याचा मूर्खपणा कधीच केला नाही. अरणीनं हातीपागडीचं सारे रहस्य वुड्सला सांगितलं. त्याला तर ती गोष्ट सिंदबादच्या सफारीतल्या कहाणीसारखी चमत्कारिक वाटली, पण त्याचा विश्वास होता अरणी कधी खोटं बोलणार नाही. एकदा ते दोघं हाती डोहावर गेले. जमिनीवरून एखादी सुसर पाण्यात जावी तशी ती अलगट डोहातल्या पाण्यात उतरली. बानं सांगितलं होतं की डोहात कधी उडी मारू नकोस, गजराजाच्या आत्म्याला त्यामुळे क्लेश होतात. थोड्या वेळात एखादं शुभ्र कमळ उगवावं तसा हस्तिदंत वर आला. तिनं ते एका हातानं छातीशी धरलं होतं. वुड्स हे सारं आश्चर्यचकित होऊन पाहत होता, पण त्याने हे सारं माहीत होऊनही पुढं कधीही त्या डोहातल्या हस्तिदंताचा मोह धरला नाही. त्यानं अरणीला या बाबतीत दिलेलं वचन आयुष्यभर पाळलं. असे दिवस जात होते. पुन्हा सागवानाच्या लागवडीचे दिवस आले. पहिला पाऊस पडला आणि मातीचा गंध सर्वत्र दरवळला. सर्वजण लागवडीच्या कामाला लागले. सागवानाच्या जाड्या हारीनं लावण्यात आल्या. यावर्षी पहिली जडी अरणीनं लावली. रोप वाढू लागली. पावसाला नियमित सुरुवात झाली. गवत दिवसेंदिवस वाढू लागलं. हत्तींचे कळप लागवड केव्हा आणि कशी उद्ध्वस्त करतील हे सांगता येत नव्हतं, परंतु अद्याप तसं घडलं नव्हतं. हत्तींना अजून रोपवनाचा सुगावा लागला नव्हता. वुड्सची काळजी आता अरणीचीही काळजी झाली होती. वुड्स मात्र सारी रात्र जागून काढी. थोड्याशा सावटीनं त्याला जाग येई. अरणीला तिच्या बानं सांगितलं होतं, हत्ती उंटाला भितात. वुड्सनं 2 उंट आंध्र प्रदेशातून आणवले. एकदा हत्तींच्या कळपानं त्या उंटाकडं पाहिलं. त्या चित्र विचित्र पाण्याला पाहून हत्तींचा कळप बुजला. चित्कार करून माघारी वळला आणि जंगलात दिसेनासा झाला. ते दोघं उंटावर बसून रात्रभर लागवडीची राखण करीत. अरणीच्या युक्तीमुळे मात्र हत्ती लागवडीत येईनसे झाले. लागवडीला यश आलं. दिवसादिवस झाडं वाढत होती. सावलीचं जंगल जाऊन तिथे प्रकाशाचं जंगल वाढत होतं. एका नवीन पर्वाला सुरुवात झाली. वुड्स स्वतःचं वय लागवडीच्या वर्षावरून सांगत असे.
मी आता 30 वर्षाचा झालो, म्हणजे 30 वर्ष तो लागवड करीत होता. वूड्स व अरणी या झाडांबरोबर वाढत होते. वृक्षांच्या सहवासात राहून ते दोघे वृक्षांसारखे विशाल मनाचे झाले होते. हत्ती पहाडीच्या उतारावरील बेलाग सागवान वृक्षांकडे ते दोघे पाहत बसत. वूड्स तिला म्हणायचा, आपण सुद्धा या पर्वतावर उभे असलेले 2 वृक्षच आहोत. अरणीला चिरतारुण्य लाभलं होतं. निसर्गाच्या सहवासात तिला सौंदर्य भावना मिळाली होती. ती भावना मिळालेली माणसं वयानं वाढायची थांबतात. निसर्गाविषयी वूड्सला खूप जिज्ञासा होती. निसर्गातील पशुपक्ष्यांची गूढ रहस्य त्यानं तिच्या सहवासात जाणली होती. त्यानं सारे अनुभव लिहून काढायचे ठरवले. त्याला अरणीमुळे पहाटे लवकर उठायची सवय लागली. एकदा ती म्हणाली, लिहायचं तर पहाटे लिहा. का बरं, दिवसा का नको? आता त्याला पहाटे आणि दिवसा लिहिण्यातला फरक जाणवला. त्याने तिला एकदा सांगितलं, दिवसा मी लिहितो, पहाटे तो आभाळातला देव माझ्याकडून लिहवून घेतो. लिहिण्या वाचण्यावर तिची श्रद्धा नव्हती. माणसाने एवढं का लिहून ठेवावं याचं तिला आश्चर्य वाटे. ती स्वयंप्रकाशित होती. तिच्या बाळानं तिला पहिली धुळाक्षरे शिकवली ती जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या पाऊलखुणांची. आदिमानवाच्या भाषेची हीच लिपी. एक दिवस नित्याप्रमाणे तो सकाळी लवकर उठला. नित्याच्या सवयीप्रमाणे त्याने बाहेर पाहिलं. अनोखा लक्क प्रकाश झोप पडला होता. अरणी एका प्रचंड गजराजाच्या मागून जंगलात निघाली होती. अरणी अरणी त्यानं हाक मारली. जशी ती त्याच्या जीवनात अचानक आली तशीच एक दिवस त्याला एकाकी ठेवून निघून झाली. मित्र हो, इथेच लेख आपला हा संपतो. तुम्हाला कसा वाटला लेख मला कमेंट करून नक्की कळवा. मग आपण परत भेटू एका नवीन अशा पुढच्या लेखामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.